मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। काही दिवसांपूर्वी तुम्ही हा किचनचा मस्त असं मी क्लिनिंग काय केलं वगैरे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता। पण खूप दिवसांपासून ना माझ्याकडे एक असं होतं, किचनच्या खालची जी जागा आहे जी मी तुम्हाला आता दाखवते, तर त्या जागेमुळे कितीही किचन आवरलं ना तर असं वाटतं इथे खूप जास्त पसारा आहे। म्हणून इथे मला कर्टन्स लावायचे आहे, ते कसे लावते काय लावते हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी डेकोरेट पण करायचं आहे। सो अशा पद्धतीने हा किचन कसा डेकोरेट होतोय, काही गोष्टी DIY मध्ये बनवल्या आहे, कर्टन पण मी घरी बनवले आहेत आणि असं सगळ्या गोष्टीतून किचन थोडासा मेकओव्हर करायचा आहे। तर असा असणार आहे आजचा व्हिडिओ। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण कर्टन लावूया आणि त्यानंतर आणखी काय काय गोष्टी करणार आहे ते। तर तुम्ही बघू शकता सगळं क्लीन आणि नीटनेटकं आहे, पण दिसायला तो पसारा खूप जास्त घाण दिसतो। सगळ्यात पहिले तर हा आहे कर्टन, जो की मी वरती रूम साठी बनवला होता। त्यातलाच कपडा उरलेला होता आणि त्याच्यापासूनच मी असं मस्त असं त्याच्यासाठी कर्टन्स बनवले आहे आणि स्टिच पण केले। आता स्टिच कसे करायचे खूप सिंपल आहे, ते कोणालाही, त्यामुळे ते काही मी शेअर केलं नाही। आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणारे आहे हे हुक्स घेतलेले आहे, जे तुम्ही बघू शकता। आणि हुक्स घेतलेले आहे मिशोवरनं। तर आणि त्याच्यासोबत इथे मी काय लावणार आहे, दोरी लावणार आहे की काही तर बघू शकतात अशा पद्धतीची ही रिंग आहे। ही पण मी मिशोवरनंच मागवली आहे, तुम्हाला कुठल्याही शॉपमध्येही मिळू शकते आणि अशा पद्धतीची आहे आणि तिला असे हुक्स देखील आहे। आणि ही जी आहे ना, ही पूर्ण इथून तर इकडे अशी L साइज मध्ये बरोबर बसणार आहे। चला आता आपण लावून घेऊया। तर बघू शकतात हे जे हुक्स आहेत ना, ते मी मिशोवरनं मागवले। म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी मी इथे ज्या मिशोवरनं जे आपल्याला अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळतात तर त्या मागवलेले आहे। सो याच्या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। असंही आता मिशोवरती सेल चालू आहे आणि मिशोवरती बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला खूप परवडतात, त्यामुळे मी तिकडनं मागवल्या। आणि ज्यांना कुणाला वाटतं ना की खूप जास्त पसारा दिसतो, आता आपल्या घरामध्ये जागा नाही आहे, कारण या सगळ्या गरजेच्या गोष्टी आहे ज्या आपण किचन खालीच ठेवतो। आणि किचन ट्रॉली करायचं म्हटलं तर आमच्या सगळीकडे एक प्रॉब्लेम आहे की खूप जास्त कॉक्रोचेस होतात आणि ट्रॉल्याच केल्या की आणखी जास्त होतील, त्यामुळे मग मी नाही केल्या त्या। आणि ही जी तुम्ही बघताय ना, जे मागवलं आहे पण मिशोवरनं आणि खूप मोठं होतं। याच्यामध्ये आपल्याला त्या पिन पण मिळतात आपल्याला जर कट करायचं असेल तर, त्यामुळे याचे मी कट करून दोन केले आणि अशा दोन्ही बाजूनी L साईजमध्ये आहे तर ते लावणार आहे। अशा पद्धतीने छान प्लेटिंग केल्यानंतर देखील असं मस्त असं दिसतंय। सो कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा। आता ही इकडची बाजू आहे ती लावूया। चला, पहिला DIY तुम्ही बघितला आणि मस्त असे कर्टन लागले आणि आता दुसरं करायचं आहे। खूप दिवसांची माझी इच्छा होती की अशी लाइटिंग मला इथे किचन मध्ये हवी आहे। सो ही बऱ्याच दिवसापासून मी मागून ठेवली होती। मग म्हटलं चला आता किचन आपला छान क्लीन झालंय आणि मग आता आपण हिचा यूज करू शकतो। सो ही जी लाइटिंग आहेत ना, LED स्ट्रिप्स म्हणतात तिला, LED स्ट्रिप्स लाईट्स आहे, जी मी मिशोवरनं मागवली आणि इको फ्रेंडली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परवडणारी आहे। तुम्हाला हवी असेल तर घेऊ शकतात। आणि बघा अशा पद्धतीची आहे। खूप साऱ्या घरांमध्ये म्हणजे ज्यांचं शिवाय बोलू नको आपण। आणि
हे जे लावण्यासाठी आहे ना, हा माझ्याकडे डबल साइडेड ट्रान्सपरंट टेप आहे, जो कट करून आपण अशा बाजूने लावू शकतो. आता कसं लावायचं, काय लावायचं सगळं तुमच्या म्हणजे ज्यांचं कुणाचं मॉड्युलर किचन असतं ना, त्यामध्ये अशी एक लाईट असते जेणेकरून दिसायलाही खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि थोडासा असा मस्त असा लुक किचनमध्ये येतो. सो म्हणून ही लाईट मला लावायची होती. ती पण मिशोवरतीच मी घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात लावणं पण खूप इझी आहे. डबल साइडेड टेप इथे वापरू शकतात आणि तो पण मला मिशोवरच मिळाला. ट्रान्सपरंट जो आहे ना, तो इथे बेस्ट आहे, कारण की जो दुसरा आपल्याकडे रेग्युलर वापरला जातो ना, तर तो टेप प्लीज तुम्ही इथे वापरू नका. त्यापेक्षा हेच वापरा आणि ग्लू गन वगैरे त्याचाही वापर इथे करू नका, कारण की ते गरम होतं. सो अशा पद्धतीने तुम्ही लावू शकतात आणि बरोबर माझ्या किचनला पुरेल इतकी ती मिळालेली आहे. त्यामुळे ती परफेक्ट अशी इथे बसली आणि त्यामुळे त्याचा किचनचा लुकही तितकाच बदलला. तर जसं तुमच्यासोबत शेअर केलं, हे डाबरचं कोल्ड प्रेस मस्टर्ड ऑइल आहे. तर एका याच्यामध्ये रिफाईंड ऑइल पण वापरते आणि एका याच्यामध्ये कोल्ड प्रेसचं ऑइल पण वापरणार आहे. सो आता ते आपण यामध्ये भरूया आणि त्याच्यासोबत मस्त असे आपल्याला हे मिळतं, त्यामुळे ते भरणं खूप इझी जात आहे. सो खूप मस्त असं वाटतं ज्यावेळेस आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींनी घर सजवतो. ठेवण्यासाठी मी छान असं हे उडनचं ट्रे जो आहे तो वापरते, पण तुम्ही बघू शकता तिकडे खूप सिंपल आहे आणि हे पण एक DIY आहे. लाईटचे जे स्विच बोर्ड्स असतात ना, ते आहे. तर म्हटलं चला याला काहीतरी DIY करूया, जेणेकरून हे ट्रे यामध्ये खूप सुंदर दिसतील. सो त्याच्यासाठी मी मस्त असं हे वॉलपेपर आहे ते इथे यूज करणार आहे आणि त्यानंतर या बॉटल्स यामध्ये कसे दिसतात त्याही तुमच्यासोबत शेअर करते. तर हा वॉलपेपर पण मिशोचाच आहे. यापासून मी कार्डबोर्डचे ऑर्गनायझर बनवले होते आणि त्यातलीच ही कटिंग्स थोडीशी उरलेली होती आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपलं घर खूप छान पद्धतीने देखील आपल्याला सजवता येतं. आवड असेल तर या गोष्टी तुम्हाला करताच येतील आणि त्याचबरोबर ना, जितकं जास्त वेळ आपला हा पूर्ण दिवसभरातला किचनमध्ये जास्तीत जास्त जातो आणि त्यामुळे किचन हे छान अट्रॅक्टिव्ह असं दिसलं पाहिजे की जिथे गेल्यानंतर आपल्यालाही फ्रेश वाटलं पाहिजे आणि जेवण फ्रेश वाटलं म्हणजे जेवण बनवण्याचा आनंदही तितकाच सुंदर असा मिळतो आणि वेगवेगळ्या रेसिपीज पण ट्राय करायला मजा येते. जास्त पैशांची गरज असं अजिबात नसतं, त्यामुळे छोट्या छोट्या अगदी कमीत कमी याच्यामध्ये आपल्याकडे मनी प्लांट असतो आणि मनी प्लांटने घर सजवणं खूप सुंदर वाटतं. त्याची काळजी पण लो मेंटेनन्स असतं, अजिबात जास्तीची काळजी नसते. त्यामुळे नक्की किचनमध्ये वगैरे मनी प्लांट तुम्ही लावत जा. आधीही माझ्याकडे होता. सो बघू शकता खूप मस्त असं हे छान असं ग्रो होणार आहे याच्यामध्ये आणि दिसायला पण ते तितकंच सुंदर दिसतं. सो चला आता आपण लावूया.
सो अशा मस्त पद्धतीने मी माझं किचन ऑर्गनाईज केलेलं आहे. याच्या आधी मी माझा किचन टूर दिला होता, पण त्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहे की ज्या मी किचनमध्ये बदल केलेला आहे आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं की तुमच्यासोबत हा किचन टूरचा व्हिडिओ शेअर करावा आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी यामध्ये ॲड झालेल्या आहे. सो चला लाईट लावते आणि आता हे जे मी केलं आहे सध्या किचनमधला पसारा खूप कमीत कमी वेळामध्ये झाकला गेला. जो तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आता किचनचा लुक कसा दिसतो हेही नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चलो भेटूया, बाय.